राम राम शेतकरी मित्रांनो, जून ते सप्टेंबर महिन्यामध्ये अतिवृष्टी झाली होती। जवळपास महाराष्ट्रामध्ये झाली होती आणि काही भागात तर इतकी अतिवृष्टीचं नुकसान झालं होतं की शेतकऱ्यांची पिकं वाहून गेली। त्यामध्ये सोयाबीन असेल, कापूस असेल, हळद असेल, अशी बऱ्याच पिकांचं नुकसान झालं। काही शेतकऱ्यांच्या तर शेतातली माती सुद्धा वाहून गेली, काही गावामध्ये पाणी घुसलं, असं बऱ्याचशा भागामध्ये हे शेतकऱ्यांचं नुकसान झालं होतं। आणि या अगोदर सुद्धा बऱ्याच शेतकऱ्यांना नुकसान भरपाईचे शासन निर्णय निघाले। आता त्या शासन निर्णयाअंतर्गत तुम्हाला नुकसान भरपाई मिळाली का नाही हे सुद्धा कमेंट करा, कारण तुम्ही कमेंट केल्याशिवाय सुद्धा हे माहित होत नाही। शेतकरी मित्रांनो, शासन निर्णय तर निघतो, मात्र ती मदत शेतकऱ्यांपर्यंत पोहोचते का नाही हे सुद्धा महत्त्वाचं असतंय। केंद्राचे कृषी मंत्री शिवराज सिंह चौहान यांनी सांगितलं होतं की नुकसान झाल्याच्या नंतर शेतकऱ्यांना 1 महिन्याच्या आत नुकसान भरपाई मिळायला पाहिजे आणि जर त्यापेक्षा जास्त वेळ लागला तर शेतकऱ्यांचा जो काही पीक विमा काढलेला आहे त्या पीक विम्याची जेवढी शेतकऱ्यांची जी रक्कम आहे मंजूर झालेली, त्या रकमेवर शेतकऱ्यांना 12% व्याज सुद्धा द्यायला पाहिजे असं त्यांनी त्यावेळेस सांगितलं होतं। मात्र जे आहे तेच मिळत नाही आणि व्याज कधी मिळावं। आता शेतकरी मित्रांनो, एक 25 तारखेला शासन निर्णय निघालेला आहे आणि बऱ्याचशा जिल्ह्यांसाठी नुकसान भरपाईची जून ते सप्टेंबर मध्ये जी नुकसान झाली होती त्या नुकसान भरपाईची मदत जाहीर झालेली आहे। आपण सविस्तर माहिती घेणार आहोत की कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये नुकसान भरपाई मिळाली आहे, कोणत्या जिल्ह्यांना किती मिळालेली आहे, आता त्यामध्ये तुमचा जिल्हा आहे का नाही। तत्पूर्वी तुम्हाला एक विनंती करतो की तुमचं वेणुगंगा टेक या यूट्यूब चॅनलवर मी रामेश्वर नवटके स्वागत करत आहे। आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे शेतकरी मित्रांनो, आपण फक्त शेतकऱ्यासाठी काम करतो आणि शेतकऱ्यांविषयी महत्त्वाची माहिती आपण या चॅनलच्या माध्यमातून देत असतो। त्यामध्ये पीक विमा असेल, अतिवृष्टी अनुदान असेल, शेतकऱ्यांसाठी वेगवेगळे व्यवसाय असतील किंवा शेतकऱ्यांसाठी जे काही शासनाचे निर्णय येतात, अशी सर्व माहिती आपण आणण्याचा प्रयत्न करतो। म्हणून तुम्हाला एक विनंती करतो की तुम्ही आपलं चॅनल सबस्क्राइब केलं नसेल तर आपलं चॅनल अगोदर सबस्क्राइब करून घ्या, कारण आपल्याला सर्व इत्थंभूत माहिती मिळत जाईल। तर शेतकरी मित्रांनो, शासनाने जो काही निर्णय आणलेला आहे त्या शासन निर्णयामध्ये कोणकोणते आणि किती शेतकरी यामध्ये पात्र आहेत, कोणकोणते जिल्हे पात्र आहेत आणि कोणत्या जिल्ह्यांना निधी मिळालेला आहे याची सविस्तर माहिती आपण घेणार आहोत। तर तशी सविस्तर माहिती आपण शासन निर्णयातच बघू। तर शेतकरी मित्रांनो, जून ते सप्टेंबर 2024 या कालावधीत अतिवृष्टीमुळे व पुरामुळे शेतजमिनीच्या झालेल्या नुकसानीकरिता मदत देण्यासाठी निधी वितरित करण्यास मान्यता देण्याबाबत असा हा शासन निर्णय दिनांक 25 फेब्रुवारी 2025 रोजी निर्गमित करण्यात आला आहे। आता यामध्ये प्रस्तावनेत दिलेला आहे की कोणकोणत्या बाबतीत ही मदत मिळत असते। अतिवृष्टी असेल, पूर असेल, चक्रीवादळ असेल, नैसर्गिक आपत्ती, नुकसान जे पिकांचं होतं त्याबाबत। तर जून ते सप्टेंबर 2024 या महिन्यात अतिवृष्टीमुळे शेतजमिनीच्या झालेल्या नुकसानीसाठी विभागीय आयुक्त नाशिक, पुणे, नागपूर, अमरावती व छत्रपती संभाजीनगर यांचेकडून संदर्भ क्रमांक 3 ते 11 च्या पत्रान्वये निधी मागणीचे प्रस्ताव शासनास प्राप्त झाले आहेत आणि त्या प्रस्तावानुसार जून ते सप्टेंबर 2024 या कालावधीत राज्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे व पूर परिस्थितीमुळे शेती पिके व शेतजमिनीच्या नुकसानीसाठी बाधितांना मदत देण्याकरिता राज्य आपत्ती प्रतिसाद निधीमधून संदर्भाधीन क्रमांक 1 येथील शासन निर्णयान्वये निश्चित केलेल्या दरानुसार एकूण 29,25,61,000 फक्त इतका निधी वितरित करण्यास शासनाची मंजुरी देण्यात येत आहे। आता शेतकरी मित्रांनो, महत्त्वाचं आहे की ही मंजुरी 29,25,61,000 आहे, मात्र ही आता कोणकोणत्या जिल्ह्यांना मिळणार आहे। जून ते सप्टेंबर 2024 या कालावधीमध्ये शेतजमिनीच्या झालेल्या नुकसानीकरिता वितरित करावयाच्या निधीचा तपशील। तर यामध्ये विभागीय आयुक्त नाशिक यांच्या प्रस्तावानुसार जळगाव जिल्ह्यासाठी जून ते जुलै या महिन्यामध्ये नुकसान झालं होतं 143 शेतकऱ्यांचं। या शेतकऱ्यांना 13.01 लाख एवढा निधी आलेला आहे। त्यानंतर विभागीय आयुक्त पुणे यांच्या प्रस्तावानुसार
पुणे जिल्ह्यासाठी जून जुलैमध्ये नुकसान झाले होतं 662 शेतकरी आहेत. 32.00 लक्ष एवढा निधी या शेतकऱ्यांना आलेला आहे. त्यानंतर पुणे जिल्ह्यामध्ये ऑगस्टमध्ये जे नुकसान झालं होतं यामध्ये 103 शेतकरी यांचं नुकसान होतं. 4.85 लक्ष निधी आलेला आहे. त्यानंतर सातारा जिल्ह्यासाठी ऑगस्टमध्येच नुकसान झालं होतं. 550 शेतकरी होते. 20.08 लक्ष एवढा निधी या शेतकऱ्यांना आलेला आहे. त्यानंतर सांगली जिल्ह्यामध्ये जुलै महिन्यातच नुकसान झालं होतं 17 शेतकऱ्यांचं. 0.65 लक्ष एवढा निधी या शेतकऱ्यांना आलेला आहे. त्यानंतर पुन्हा सांगली जिल्ह्यामध्ये ऑगस्टमध्ये सुद्धा नुकसान झालं होतं 3 शेतकऱ्यांचं, तर यामध्ये 0.17 लक्ष एवढा निधी या शेतकऱ्यांना आलेला आहे. त्यानंतर आहे कोल्हापूर जिल्हा. जून 2024मध्ये नुकसान झालं होतं 26 शेतकऱ्यांचं. या शेतकऱ्यांना 1.30 लक्ष एवढा निधी आलेला आहे. त्यानंतर पुन्हा सातारा जिल्हा आहे. सप्टेंबर 2024मध्ये नुकसान झालं होतं, त्यामध्ये 9 शेतकऱ्यांचं नुकसान झालं होतं. 0.27 लक्ष एवढा निधी या शेतकऱ्यांना आलेला आहे. असा हा पुणे विभागासाठी 59.32 लक्ष एवढा निधी आलेला आहे. त्यानंतर नागपूर विभागीय आयुक्त यांच्या प्रस्तावानुसार गडचिरोली जिल्ह्यामध्ये जून ते जुलै या महिन्यामध्ये 385 शेतकऱ्यांचं नुकसान झालं होतं. त्या शेतकऱ्यांना 11.55 लक्ष एवढा निधी आलेला आहे. त्यानंतर आहे वर्धा जिल्हा. जून ते जुलैमध्ये या जिल्ह्यातील 1404 शेतकऱ्यांचं नुकसान झालं होतं. या शेतकऱ्यांना 179.14 लक्ष एवढा निधी आलेला आहे. त्यानंतर चंद्रपूर जिल्हा. जून ते जुलैमध्ये 5309 शेतकऱ्यांचं नुकसान झालं होतं. या शेतकऱ्यांना 748.89 एवढा निधी आलेला आहे. त्यानंतर आहे नागपूर जिल्हा. या जुलैमध्ये 2024 875 शेतकऱ्यांचं नुकसान झालं होतं. 142.74 लक्ष एवढा निधी या शेतकऱ्यांना आलेला आहे. त्यानंतर आहे चंद्रपूर जिल्हा. ऑगस्ट ते सप्टेंबर 2024 76 शेतकऱ्यांचं नुकसान झालं होतं. या शेतकऱ्यांना 16.44 लक्ष एवढा निधी आलेला आहे. तर एकूण नागपूर विभागासाठी 1098.76 लक्ष एवढा निधी आलेला आहे. त्यानंतर आहे अमरावती विभागीय आयुक्तांच्या प्रस्तावानुसार अमरावती जिल्ह्यातील 396 शेतकऱ्यांचं नुकसान झालं होतं. या शेतकऱ्यांना 35.83 लक्ष एवढा निधी आलेला आहे. अकोला जिल्ह्यामध्ये जून ते जुलै 2024मध्ये 18 शेतकऱ्यांचं नुकसानं झालं होतं. यांना 0.50 लक्ष एवढा निधी आलेला आहे. त्यानंतर आहे यवतमाळ जिल्हा. जून ते जुलैमध्ये 865 शेतकऱ्यांचं नुकसान झालं होतं. या शेतकऱ्यांना 58.42 लक्ष एवढा निधी आलेला आहे. त्यानंतर आहे बुलढाणा जिल्हा. बुलढाणा जिल्ह्यातील जून ते जुलैमध्ये झालेले नुकसानीचं 3276 शेतकऱ्यांना 336.71 लक्ष एवढा निधी आलेला आहे. त्यानंतर वाशिम जिल्हा. जून ते जुलैमध्येच 286 शेतकऱ्यांचं नुकसान झालं होतं. यामध्ये 2.87 लक्ष एवढा निधी या शेतकऱ्यांना आलेला आहे. आणि एकूण अमरावती जिल्ह्यातील विभागातील शेतकऱ्यांना 434.33 लक्ष एवढा निधी आलेला आहे. त्यानंतर आहे विभागीय आयुक्त छत्रपती संभाजीनगर यांचे प्रस्ताव. तर यामध्ये परभणी जिल्ह्यासाठी ऑगस्ट व सप्टेंबर 2024मध्ये 367.23 लक्ष निधी आलेला आहे आणि 1607 शेतकऱ्यांचं नुकसान झालं होतं. नंतर लातूर जिल्ह्यामध्ये सप्टेंबर 2024मध्ये 3 शेतकऱ्यांचं नुकसान झालं होतं. या शेतकऱ्यांना 0.14 लक्ष एवढा निधी आलेला आहे. त्यानंतर आहे हिंगोली जिल्हा. सप्टेंबरमधील नुकसान आहे 5114 शेतकऱ्यांचं. 664.91 लक्ष एवढा निधी या शेतकऱ्यांना आलेला आहे. त्यानंतर आहे धाराशिव जिल्हा. सप्टेंबर 2024मधील नुकसान झालेले 51 शेतकऱ्यांना 2.61 लक्ष इतका निधी आलेला आहे. त्यानंतर नांदेड जिल्ह्यामधील सप्टेंबरमधील नुकसान झालेले 1887 शेतकरी. या शेतकऱ्यांना 285.3 लक्ष एवढा निधी आलेला आहे. म्हणजे एकूण संभाजीनगर विभागासाठी 1320.19 लक्ष एवढा निधी आलेला आहे. तर एकूण निधी 2925.61 लक्ष एवढा निधी या शेतकऱ्यांना आलेला आहे. आता यामध्ये जे शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं आहे अशा शेतकऱ्यांना हा निधी वितरित करण्यात येईल आणि याची भविष्यात KYC करावी लागेल. तर आपण आपल्या तलाठ्याकडे जाऊन आपला जो काही विशिष्ट क्रमांक असतो तो विशिष्ट क्रमांक मिळवायचा आणि त्यानंतर आपली KYC करून घ्यायची. असा हा शासन निर्णय होता.
मित्रांनो, आपल्याला शासन निर्णय कसा वाटला नक्कीच कमेंट करा आणि चॅनलवर नवीन असाल सबस्क्राईब करा, लाईक करा आणि ही माहिती प्रत्येक